नागपूरमध्ये केवळ 2 गुलाबजाम मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणानं चाकूनं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे। फिर्यादी मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 आरोपी केटरर्सचं काम करत परत आलेले होते आणि त्यावेळी फिर्यादींनी गमतीनं तुम्ही केटरर्सचं काम करून आला आहात तर मला देखील 2 गुलाबजाम द्या असं म्हटलं। मात्र या साध्या कारणावरून आरोपी संतापले आणि त्यांनी फिर्यादीशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। रागाच्या भरामध्ये एका आरोपीनं चाकू काढून फिर्यादीच्या मांडीवरती सपासप वार केले। तर या हल्ल्यामध्ये मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासही सुरू केलाय। मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद हा जो फिर्यादी आहे हा बाहेरून जेवण करून 40 मिनिटांपर्यंत बसला होता। तर कॅटरर्सचं काम करणारे जे 2 आरोपी आहे आपले नागपुरे आणि बादल शेंडे ते कॅटरर्सचं काम करून आले होते। नेहमीप्रमाणे यांनी त्याला कॅटरर्सचं काम करून आले तर मला त्यातले गुलाबजामुन आणले तर 2 गुलाबजामुन द्या असं फिर्यादीने त्यांना म्हटलं। त्याहून त्यांनी त्यांना त्यांची शिवीगाळ झाली। शिवीगाळ झाल्यानंतर दोन्ही आरोपी निघून गेले। थोड्या वेळ त्यांच्यासोबत आयुष मेश्राम हा दुसरा आरोपी जो आहे ते याला सोबत घेऊन आले। आयुष मेश्रामनी परत तुम्ही यांना काय म्हटलं असं म्हणून शिवीगाळी केली व त्या जवळचा चाकू त्याच्या मांडीवर मारला। त्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवर आपण गुन्हा नोंद केलेला आहे। तिन्ही आरोपी ताब्यात घेतले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।